चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फोटोसिंथेसिस चॅप्टर मधला पुढचा पोर्शन पाहणार आहोत. आपण फोटोसिंथेसिस चॅप्टर सुरू केलेला आहे. मागचे व्हिडिओ पाहत आहेत ना तुम्ही? बरोबर. हा व्हिडिओ सुद्धा संपूर्ण पहा. ओके. आणि समोरचे व्हिडिओज तुम्हाला सगळे येण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. ओके मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ओके. आता म्हणजे फोटोसिंथेटिक पिगमेंट किंवा टाइप्स ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. आता जर समजा कन्सिडर करा, आपण एक प्लांट घेऊ. बरोबर. प्लांटचे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. बरोबर. त्याच्यापैकी ग्रीन ऑर्गन्स, ग्रीन कलर्ड ऑर्गन्स, मोस्टली याच्यामध्ये कुठले येतात? लीव्ज येतात. मोस्टली कोणते येतात? लीव्ज येतात. बरोबर. आता मला एक सांगा की आपण जे लीव्ज आहेत त्या सगळ्या लीव्सचा जो काही कलर असतो तो एकदम सारखाच आहे का? म्हणजे प्रत्येक झाडाचं प्रत्येक पान, त्याचा जो कलर हिरवा आहे, तो हिरवा जो काही आहे तो सगळ्यांचा सारखा दिसतो का? नाही. सगळ्या झाडांचा कलर जो काही हिरवा आहे तो सेम टू सेम हिरवा दिसत नाही. ऑल द प्लांट does not have a same green color, but it is a greenish. It means that different portions of the leaf or different portions of the leaf of different plants have different shades of the green color or have different shades. म्हणजे काय म्हणू आपण मग? These leaves consist of different shades. वेगवेगळे शेड्स आहेत त्या पानांमध्ये. कारण बघा तुम्ही, झाडाचं जर तुम्ही एक कोवळं पान पाहायला जा, एक मॅच्युअर पान पाहायला जा आणि एक आपण म्हणू एक अजून एक ओल्ड पान पाहायला जा. बरोबर. तर या तिन्ही पानांचा कलर तुम्हाला सेम टू सेम सारखा दिसत नाही. किंवा तुम्ही एका वनस्पतीचं झाड, एका वनस्पतीचे पानं पहा, त्याचा कलर दुसऱ्या वनस्पती सोबत कंपेअर करा, तिसऱ्या, असे नंबर ऑफ प्लांट जर आपण कंपेअर केले तर सगळ्याचे रंग एकदम आपल्याला सेम टू सेम सारखे दिसत नाही. बरोबर. मग याचं कारण काय? बरोबर. तर हे शोधण्यासाठी पुढे काही एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यात आला. बरोबर. मग सुरुवातीला बघा, प्लांट्स आहेत. प्लांटचा जनरली ग्रीन कलर ऑर्गन आपण लीव्स म्हणू. ऑल द लीफ ऑफ द प्लांट्स आर नॉट सेम कलर, but these leaves are divided into different shades of the colors, have different shades of the color. Now to find out why different shades are present, the experimentation is performed, or to know how these shades are developed, a particular chromatographic separation technique is used, or the experiment of the chromatographic technique is used. बघा मग काय झालं. हे शेड माहित करून घेण्यासाठी त्यामध्ये कुठले कुठले कॉन्स्टिट्यूएंट आहेत ते माहित करणं गरजेचं आहे. ओके. मग काय केलं की एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. कुठला एक्सपेरिमेंट परफॉर्म केला? क्रोमॅटोग्राफिक सेपरेशनचा, किंवा त्याला आपण म्हणू क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन टेक्निक. क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन टेक्निक.
आता मग इथं माहीत करून घेणं गरजेचं आहे की क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय. बरोबर. तर क्रोमॅटोग्राफी हा जो वर्ड आहे त्याच्यातला हाफ जो काही कलर आहे तो क्रोमा नावाचा शब्द आपल्याला इंडिकेट करतो कलर. क्रोमा काय इंडिकेट करतो? कलर. आणि त्याचा ग्राफ. बरोबर. क्रोमा इंडिकेट्स द कलर म्हणजे कलरचे बँड्स असणार आहेत किंवा कलरचे ग्राफ्स असणार आहेत, बँड असणार आहेत. बरोबर. आता सेपरेशन तर सगळ्याला माहिती आहे. सेपरेशन म्हणजे काय की समजा आपल्याला माहिती आहे 1 2 3 4 या 4 वस्तू मिक्स आहेत. या चारही वस्तू तुम्हाला एकमेकांपासून सेपरेट करायच्या. काय करायचं? आता सेपरेट करायचं. समजा ब्ल्यू कलर मिक्स आहे, त्यामध्ये रेड कलर मिक्स आहे, त्यामध्ये अजून आपला ब्लॅक कलर मिक्स आहे. बरोबर. या सगळ्या कलरचं मिक्सचर आहे. सगळ्या कलरचं काय आहे? मिक्सचर. आता मला सांगा हे मिक्सचर आपल्याला एक्झॅक्टली ब्लॅक दिसतं का? नाही दिसत. एक्झॅक्टली रेड पण दिसतं का? नाही दिसत. आणि एक्झॅक्टली ब्ल्यू पण दिसतं का? नाही दिसत. बट देयर इज अ शेड ऑफ ऑल दीज थ्री कलर. पण या तिन्ही कलरचा थोडाफार का होईना आपल्याला त्याच्यामध्ये शेड दिसतो. मग हा शेड आपल्याला काय करणं गरजेचं आहे? सेपरेट करणं. जेणेकरून आपल्याला ब्ल्यू कलर आपला सेपरेट दिसला पाहिजे, रेड कलर सेपरेट दिसला पाहिजे आणि आपला ब्लॅक कलर सुद्धा सेपरेट दिसला पाहिजे. मग हे जे वेगवेगळे कलर जे काही आपण म्हणून सेपरेट करतोय आपण, या वेगवेगळ्या कलरला सेपरेट करण्याची जी टेक्निक आहे किंवा वेगवेगळ्या कंपाऊंडला म्हणू आपण. बरोबर. त्या टेक्निक्सला म्हणतो आपण क्रोमॅटोग्राफी. बरोबर. क्रोमॅटोग्राफी इट इज द सेपरेशन टेक्निक. Separation technique which is used to separate the individual compounds from मिक्सचर. म्हणजे काय म्हणू आपण की ही एक सेपरेशन टेक्निक आहे. ही जी सेपरेशन टेक्निक आहे मिक्सचर मध्ये समजा 3 वेगवेगळ्या कंपाऊंडचं मिक्सचर आहे किंवा 4 वेगवेगळ्या कंपाऊंडचं मिक्सचर आहे, तर हे मिक्सचर सेपरेट करण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते. बरोबर. मग आता ही क्रोमॅटोग्राफी टेक्निक मुलांना हा खूप ब्रॉड एरिया आहे. खूप मोठे ऍप्लिकेशन्स आहेत या टेक्निकचे. पण या फोटोसिंथेटिक पिगमेंटचा शेड माहीत करून घेण्यासाठी जी टेक्निक वापरली गेली त्या क्रोमॅटोग्राफिक टेक्निक पैकी जी वापरली गेली त्या टेक्निकचं नाव आहे पेपर क्रोमॅटोग्राफी. काय नाव आहे? पेपर क्रोमॅटोग्राफी. मित्रांनो इथं नीट एक्झाम मध्ये क्वेश्चन सेट होऊ शकतो. अशा टाइपचा प्रश्न सेट होऊ शकतो की फोटोसिंथेटिक पिगमेंट जे काय आहेत ते सेपरेट करण्यासाठी which type of technique or which type of chromatographic separation technique is used. कारण क्रोमॅटोग्राफिक टेक्निकचे भरपूर टाइप्स आहेत. थिन लेयर क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी, कॉलम क्रोमॅटोग्राफी, हाई परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, अल्ट्रा परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी, हाई परफॉर्मन्स थिन लेयर क्रोमॅटोग्राफी. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ क्रोमॅटोग्राफी. म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या सेपरेशनच्या टेक्निक्स आहेत. त्यापैकी इथं जी वापरली गेलेली टेक्निक आहे दिस टेक्निक इज द पेपर क्रोमॅटोग्राफी. कुठली टेक्निक आहे? पेपर क्रोमॅटोग्राफी. बघा मग एक्सपेरिमेंट केला परफॉर्म क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्सचा, पेपर क्रोमॅटोग्राफीचा. बरोबर. मग आपण पाहू आता काय काय तयार केलं तुम्ही. ओके. कशा पद्धतीने परफॉर्म केलं. आता ही जर टेक्निक म्हटलं आपण तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे दिस क्रोमॅटोग्राफिक टेक्निक इज बेस्ड. ही जी पेपर क्रोमॅटोग्राफी आहे याचा प्रिन्सिपल जो काही आहे इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ पार्टिशन कोएफिशिएंट. बेस्ड ऑन द प्रिन्सिपल
ऑफ पार्टिशन कोएफिशियंट. पार्टिशन कोएफिशियंट म्हणजे काय की दोन फेज मध्ये एक पार्टिशन तयार होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपला जो कंपाऊंड असणार आहे तो एका स्टेट मध्ये असणार आहे आणि आपला जो सेपरेशन साठी मटेरियल वापरलेलं आहे ते एका स्टेट मध्ये. म्हणजे काय होतं इथं बघा, इथं या क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स मध्ये समजा पेपर क्रोमॅटोग्राफी, बरोबर. पेपर क्रोमॅटोग्राफी म्हणलं तर दोन गोष्टी आल्या. एक आली स्टेशनरी फेज, म्हणजे जी स्टेबल आहे जिच्यात मूवमेंट नाही, आणि दुसरी आली मोबाईल फेज. दुसरी काय आली मोबाईल फेज. बरोबर. ही फेज असणार स्टेबल आणि ही असणार मुव्हेबल. इथे काय होणार, या स्टेबल आणि या मुव्हेबल फेज मध्ये पार्टिशन कोएफिशियंट तयार होणार. म्हणजे कारण आपल्याला माहिती ही जी टेस्ट जनरली वापरणार हा पेपर सॉलिड आहे. वॅटमन फिल्टर पेपर जनरली वापरला जातो बघा इथे पेपर क्रोमॅटोग्राफी मध्ये. बरोबर. तर वॅटमन फिल्टर पेपर हा पण लक्षात असू द्या, स्पेशल टाईपचा पेपर वापरला जातो. ओके. तर ही जो काही पेपर असणार आहे तो स्टेबल असणार आहे, तो काही मूव्ह नाही होणार. पण जे मोबाईल फेज आहे जनरली लिक्विड वापरल्या जातं. मग लिक्विड मध्ये तुम्ही इथं वेगवेगळे टाइप्स ऑफ लिक्विड, इथं तुम्ही वॉटर वापरू शकता, इथं तुम्ही मिथेनॉल वापरू शकता, इथं तुम्ही ॲसिटोनायट्राइल वापरू शकता, वेगवेगळ्या पोलॅरिटीचे सॉल्व्हंट किंवा कंपोजिशन ऑफ डिफरंट सॉल्व्हंट, म्हणजे मिक्सचर. वॉटर 30%, मिथेनॉल 30%, 40% ॲसिटोनायट्राइल, असं वेगवेगळ्या कंपोजिशन मध्ये तुम्ही मोबाईल फेज वापरू शकता. मग बघा पेपर क्रोमॅटोग्राफी म्हटलं की दोन गोष्टी आल्या. एक महत्त्वाचं म्हणजे एक आलं स्टेशनरी फेज, दुसरं म्हणजे मोबाईल फेज. बरोबर. स्टेशनरी फेज मध्ये असणार आपला पेपर, ज्याला आपण म्हणू स्पेशल टाईपचा पेपर आहे वॅटमन फिल्टर पेपर. वॅटमन फिल्टर पेपर हा यूज केला जातो जनरली. ओके. त्याहीपेक्षा काही काही दुसऱ्या क्वालिटीचे पण पेपर्स आहेत. ओके. त्याच्यानंतर मोबाईल फेज जी काय आहे जनरली इथं लिक्विड वापरलं, म्हणजे स्टेशनरी फेज सॉलिड झाली आणि मोबाईल फेज झाली लिक्विड. मग आता इथं दोन फेज झाले सॉलिड लिक्विड फेज. मग या दोन्ही फेज मध्ये सॉल्व्हंट जसं जसं वर जाईल त्या सॉल्व्हंट सोबत आपला कंपाऊंड सरकत असतो बघा, सांगाल थोड्या वेळात अजून. तर त्यामध्ये काय होत जाणार आहे, कंपाऊंड्स आपले सेपरेट होणार आहेत बाय द डिफरन्स ऑफ पोलॅरिटी. बाय द डिफरन्स ऑफ पोलॅरिटी. आता पोलॅरिटी तर तुम्हाला माहिती आहे काय असतं पोलॅरिटी. डेव्हलपमेंट ऑफ पार्शियल पॉझिटिव्ह अँड पार्शियल निगेटिव्ह. आपण म्हणतो ना डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज बिकॉज ऑफ द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स ऑफ द टू ॲटम. म्हणजे जर एक बॉन्ड बनलेला आहे आणि एका बॉन्ड मध्ये जसं की आपल्याला माहिती आहे बघा, समजा आपण म्हणू वॉटर, वॉटर मध्ये हा ऑक्सिजन आणि हायड्रोजन. बरोबर. त्यापैकी आपल्याला माहिती आहे हायड्रोजन दोन्हीही पॉझिटिव्ह आहेत, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. म्हणजे ते काय करतील, इलेक्ट्रॉन देतील याला, आणि हे दोन्ही ऑक्सिजन जो काय इलेक्ट्रोनिगेटिव्ह, म्हणजे हा इलेक्ट्रॉन पूल करणार. आता आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन घेणाऱ्यावर निगेटिव्ह चार्ज होतो, देणाऱ्यावर पॉझिटिव्ह चार्ज होतो. पण या केस मध्ये इलेक्ट्रॉन कम्प्लिटली घेतलेले नाही. हायड्रोजनने पार्शियली ऑक्सिजनकडे ढकलले आणि ऑक्सिजनने पार्शियली त्याच्याकडे ओढले, म्हणून त्याच्यावर पार्शियल डेल्टा पॉझिटिव्ह आणि डेल्टा निगेटिव्ह चार्ज तयार झाला. आता मग पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज तयार झाला म्हणजे दोन पोल तयार झाले, पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल. हे जे दोन पोल तयार झाले या फिनॉमेनॉनला आपण म्हणतो पोलॅरिटी. या फिनॉमेनॉनला काय म्हणतो आपण, पोलॅरिटी. पोलॅरिटी काय म्हणतो आपण, पोलॅरिटी म्हणतो. बरोबर. हे जे पोल तयार झाले या पोल्सला म्हणतो पोलॅरिटी. मग आता मला एक सांगा, आपल्याकडं आता आपल्याला हे एक्सपेरिमेंटच्या वेळेस तर माहित नव्हतं, एवढंच माहित होतं की फक्त वेगवेगळे शेड्स आहेत. पण वेगवेगळे शेड्स आहेत याचा अर्थ त्याच्यात काहीतरी वेगवेगळे कंपोनंट असायला पाहिजेत, वेगवेगळे पिगमेंट्स असायला पाहिजेत. याचाच अर्थ त्या पिगमेंटचं स्ट्रक्चर वेगवेगळं असायला पाहिजे, म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर, मॉलिक्युलर स्ट्रक्चर. जर मग त्याचं स्ट्रक्चर वेगळं असेल तर ॲटम्समध्ये काही ना काहीतरी फरक असेल, आणि ऑब्व्हियसली ॲटममध्ये जर काहीतरी फरक असेल तर 100% या पोलॅरिटीमध्ये डिफरन्स होणार. मग जे काही आपण सॉल्व्हंट वापरले त्या सॉल्व्हंटमध्ये काही ना काहीतरी फरक राहणार आहे.
मग आपण आता एक्सपेरिमेंटेशन पाहू की बाबा कशा पद्धतीने हा परफॉर्म केला एक्सपेरिमेंट. बरोबर, बघा मग आता एक्सपेरिमेंटेशन. लक्षात ठेवा, क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी, त्याचा प्रिन्सिपल बेस्ड ऑन पार्टिशन कोएफिशियंट. क्वेश्चन तिथं पण विचारले जाऊ शकतो की पेपर क्रोमॅटोग्राफीचा प्रिन्सिपल काय आहे. हा क्वेश्चन दोन सब्जेक्टमध्ये सेट होऊ शकतो. एक तर तुमचा केमिस्ट्रीमध्ये पण सेट होऊ शकतो आणि या बायोलॉजी या ठिकाणी सुद्धा क्वेश्चन सेट होऊ शकतो. ओके, मग आपल्याला एक चेंबर सिलेक्ट करायचं. बघा काय सिलेक्ट करायचं, चेंबर. ओके, एक आपण अशी बिकर घेऊ किंवा चेंबर नाव देऊ त्याला. बरोबर, ओके, करेक्ट. बरोबर, यामध्ये आपल्याला ट्रान्सफर करायची लिक्विड मोबाईल फेज. इथं काय ठेवायचं आपल्याला, लिक्विड मोबाईल फेज टाकायची. समजा मोबाईल फेज आपली आहे ACN ॲसिटोनायट्राइल वॉटर 80S220 फॉर एक्झाम्पल. हा मोबाईल फेजचं कंपोजिशन कुठलंही घेऊ शकतो मी. तुम्हाला सेपरेट करायचं तर पोलॅरिटीचं हिशोबाने. समजा दोघांचं हे मिक्सचर आहे, दोघांचं काय आहे, मिक्सचर आहे. इथं तुम्हाला ही टेक्निक फक्त समजून घ्यायची. करेक्ट टेक्निक, फक्त काय होतं बाबा हे समजून घ्यायचं. बरोबर, तर मग काय करायचं तुम्हाला, ही झाली तुमची मोबाईल फेज. मोबाईल फेज झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, या चेंबरला क्लोज करून घ्यायचं. बघा काय करायचं, या चेंबरला झाकून ठेवायचं. कशामुळे, कारण थोड्या वेळाने याचे वेपर्स तयार होतील. बरोबर, आणि या वेपर पूर्ण चेंबरमध्ये जातील आणि तो चेंबर काय होईल, सॅच्युरेट होईल. चेंबर सॅच्युरेशन होणं खूप गरजेचं आहे. बरोबर, आता मोबाईल फेज घेतली तुम्ही, त्या बिकरमध्ये किंवा एका पॉटमध्ये ठेवली, तिला झाकून ठेवलं, नंतर त्याच्या वेपर सगळीकडे सॅच्युरेट झाल्या. साईड बाय साईड तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा एक पेपर कट करायचा तुम्हाला. बरोबर, समजा तुम्ही असा पेपर कट केला. बरोबर, या पेपरला एक खाली 1 ते 2 सेंटीमीटरची मार्किंग ठेवायची, कारण हे पूर्ण डीप न होता, आणि एक लाईन मारली तुम्ही. आता आपल्याकडे एक समजा हे सॅम्पल आहे झाडाचं, जे काही त्यांनी घेतलंय की झाड आहे, समजा झाडांच्या पानामध्ये वेगवेगळा कलर आहे, तर त्याचा आपल्याला क्रश करून त्याचं जे लिक्विड आहे ते काढायचं. समजा ते झाडांच्या पानातलं पाणी घ्या आपण. बरोबर नाही, त्याला जर क्रश केलं आपण, चुरगाळलं, तर त्याच्यातून आपल्याला पाणी येतं हिरव्या कलरचं. बरोबर, ते पाण्याचा एक अलगद ड्रॉप तुम्हाला इथे ठेवायचा. अलगद ड्रॉप याच्यावर एक छोट्या अमाऊंट मध्ये, जास्त मोठा ड्रॉप लोड करायचा नाही, एकदम छोटा ड्रॉप लोड करायचा. बरोबर, आणि ड्रॉप लोड केल्याच्या नंतर आता आपलं हे झालं, सॅम्पल लोड केला आपण आपल्या क्रोमॅटोग्राफिक पेपरवरती. म्हणजे हा म्हणून आपण क्रोमॅटोग्राफी पेपर. हे लोड केला आपण सॅम्पल. हे आहे आपलं मोबाईल फेज. बरोबर, आता काय करायचं तुम्हाला, चेंबर सॅच्युरेशन झाल्याच्या नंतर हा जो पेपर आहे, हा पेपर तुम्हाला याच्यामध्ये ठेवून द्यायचा. बरोबर, समजा हा पेपर आपण याच्यात वरतून तुम्ही थ्रेड लावून त्याला लटकू शकता याच्यामध्ये. बरोबर, किंवा तुम्ही त्याला जर आपलं बिकर आहे तर त्याला तुम्ही अटॅच करून असं ठेवू शकता. बरोबर, तर हा पेपर काय करायचा आपल्याला इथे समजा ठेवून द्यायचा. हा पेपर आपण जशाला तसा उचलला. आता याच्यात आपल्याला डीप करायचा पेपर. बरोबर, हा पेपर समजा आपण इथे डीप केला, वरती आपल्याला कशा तरी थ्रेडला अटॅच करायचं, जेणेकरून हा पूर्ण बॉटमला जाणार नाही. बरोबर, डीप केला. आता डीप करताना असं करायचं की ही जी आपण लाईन ड्रॉ केलेली ना, ही लाईन पूर्ण याच्या खाली नाही गेली पाहिजे. ती लाईन आपली कमीत कमी या वॉटर सरफेसच्या किंवा मोबाईल फेस सरफेसच्या वरती राहिली पाहिजे. बरोबर, ओके. आणि आता अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट केल्याच्या नंतर इथं आपलं सॅम्पल आहे आपण लोड केलेलं, जे झाडाचा पाल्याचा आपण म्हणतो रस आहे किंवा जो झाडाच्या पाल्याचा जो काही लिक्विड आहे ते आहे, इथं लोड केलेलं आहे आपण. बरोबर, मायक्रोलिटर मध्ये लोड करायचं, जास्त नाही लोड करायचं. ओके, आता लोड केल्याच्या नंतर आपण ही अरेंजमेंट केली आणि परत झाकून घेतलं. आता काय होईल माहिती आहे का या केसमध्ये, की जी आपली मोबाईल फेज आहे, ही मोबाईल फेज या जे काही आपला पेपर आहे, पेपरमधनं वरती जाणार. वरती तो वरती आपल्याला रन करायची मोबाईल फेज, म्हणजे वरती जाणार. ही जनरली आपल्याला पेपरच्या 90% पोर्शन पर्यंत रन होऊन द्यायची. म्हणजे जर हा पेपर 10 सेंटीमीटर असेल तर 9 सेंटीमीटर पर्यंत आपल्याला ही मोबाईल फेज रन होऊ द्यायची. तुम्ही म्हणता कम्प्लीट कंप्लीट याच्यासाठी नाही होऊ द्यायची की सॅम्पल वरती जाईल एकदम. बरोबर, मग 90% पर्यंत रन. आता थोड्या वेळाने जसं जसं रन होईल बघा ही क्रोमॅटोग्राफी मुलांना, तर तशा कंडिशन मध्ये काय होईल माहिती का, हे जे सॅम्पल आहे
या सॅम्पल मध्ये मिक्सचर आहे, समजा आपण म्हणू 1 2 3 4 चौघांचं काहीतरी मिक्सचर आहे समजा, बरोबर. आता चौघांचं स्ट्रक्चर सेम आहे का? नाही. 4 कंपाऊंडचं मिक्सचर आहे पण 4 कंपाऊंडचं स्ट्रक्चर सेम नाही, म्हणजे त्याच्यात तयार झालेली पोलॅरिटी सेम असणार नाही, बरोबर. मग पोलॅरिटी जर सेम नाही तर ते जे सॅम्पल त्या मोबाईल, ही जी काही मोबाईल फेज आहे, मोबाईल फेज सोबत वरती जाणार आहे, तर त्या मोबाईल फेज सोबतची चौघांची ही पोलॅरिटी सारखी असणार नाही. म्हणून प्रत्येक सॅम्पल, हा जर एक सॅम्पल जर इथपर्यंत रन झाला तर दुसरा सॅम्पल तुमचा इथपर्यंत जाणार, त्याच्यातला तिसरं तुमचं इथपर्यंत जाणार, चौथा अजून समजा म्हणून आपला इथपर्यंत गेला, बरोबर. म्हणजे आता काय झालं, पोलॅरिटीच्या डिफरन्सनुसार चारही सॅम्पल सेपरेट झाले, चारही सॅम्पल काय झाले, सेपरेट झाले, बरोबर आहे की नाही. अशा पद्धतीने या टेक्निक्सला म्हणतो आपण क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन टेक्निक. याला काय म्हणतो आपण, क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन टेक्निक. तर अशा टाइपची पेपर क्रोमॅटोग्राफिक सेपरेशन टेक्निक परफॉर्म केली आणि त्याच्यातनं असं कळलं की जो झाडांचा वेगवेगळा शेड आहे, जो काही झाडांच्या पानांचा हिरवा कलर आहे, तो कोणी एका फोटोसिंथेटिक पिगमेंटमुळे नाही, तर त्याच्यात एकापेक्षा जास्त पिगमेंट्स आहेत. दिस कलर इज बिकॉज ऑफ द मोर दॅन वन पिगमेंट. आणि मग त्याच्यातनं कळलं की बाबा जे काही वेगवेगळे पिगमेंट्स आहेत, मग वेगवेगळे पिगमेंट्स जे काही आहेत ते मग नंतर कळत गेले. काही क्लोरोफिल्स आहेत, त्याच्यानंतर क्लोरोफिल मध्ये पाहिलं तर क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, त्याच्यानंतर झांथोफिल, कॅरोटिनॉइड्स, अशा टाइपचे वेगवेगळे पिगमेंट्स आहेत. अशा टाइपचे काय वेगवेगळे पिगमेंट्स आहेत. ओके. मग हे जे काही वेगवेगळे जे पिगमेंट्स आहेत, तर हे वेगवेगळे पिगमेंट काय झाले, इथं सेपरेट झाले. काय झाले, सेपरेट. आणि त्याच्यानंतर कळलं की बाबा झाडांचा जो काही कलर आहे, वेगवेगळा शेड, तो कशावर डिपेंड राहणार आहे, मग या वेगवेगळ्या फोटोसिंथेटिक पिगमेंट्सच्या कंपोजिशनवर. कशावरती डिपेंड राहणार आहे, मग क्लोरोफिल ए जास्त आहे का क्लोरोफिल बी जास्त आहे का सी आहे का डी आहे का झांथोफिल जास्त आहे का कॅरोटीन आहे, बरोबर. मग बघा आता मी हे पुसून टाकतो, स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता. ओके. मग या सेपरेशन टेक्निक मधनं सेपरेट झालेले वेगवेगळे कलर, मग त्यातनं एक म्हणून आपण क्लोरोफिल ए, याला जो काही कलर असतो तो एकदम ब्राईट किंवा आपण म्हणू ब्राईट किंवा ब्ल्यू ग्रीन, ब्राईट और ब्ल्यू ग्रीन कलर. आता मी हे पुसून टाकतो. ओके. काही नाही, बघा चेंबर आहे, मोबाईल फेज आहे, पेपर आहे, सॅम्पल लोड केलं, चेंबर सॅच्युरेशन केलं, ठेवून दिलं आणि आता ते रन झाल्याच्या नंतर सगळे सेपरेट झाले. आणि या सेपरेशन टेक्निकला आपण म्हणतो पेपर क्रोमॅटोग्राफी सेपरेशन टेक्निक. इथं महत्वाचं आहे व्हॅटमन फिल्टर पेपरचं नाव किंवा व्हॅटमन पेपर. दुसरी गोष्ट महत्वाची आहे मोबाईल फेज. त्याच्यानंतर त्याचा पेपर क्रोमॅटोग्राफीचा प्रिन्सिपल पण महत्वाचा आहे. सॉरी इथं लिहिला होता, पुसला मी. प्रिन्सिपल आहे आपला कोणता, ॲज अ बेस्ड ऑन द पार्टिशन कोएफिशिएंट. मग क्लोरोफिल ए चा कलर आहे ब्राईट और ब्ल्यू ग्रीन. त्याच्यानंतर क्लोरोफिल बी, क्लोरोफिल बी याचा कलर आहे येलो ग्रीन. म्हणजे आपण म्हणू हा क्लोरोफिल ए एकदम गडद हिरवा, हा क्लोरोफिल बी थोडासा आता फेंट होत चाललेला आहे बघा, येलो ग्रीन. त्याच्यानंतर पुढचा आहे झांथोफिल. पुढचा फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे झांथोफिल. झांथोफिल याचा कलर जो काय आहे तो आपण म्हणू येलो आहे, झांथोफिल. त्याच्या पुढचा सिंथेटिक पिगमेंट आहे कॅरोटिनॉइड्स. याचा कलर आहे येलो ऑरेंज. बरोबर. हा ते झांथोफिल जसं क्लोरोफिल ए चे आणि क्लोरोफिलचे टाइप आहे क्लोरोफिल ए बी सी डी. आता इथं मेन कलर मेन जे पिगमेंट्स आहेत ते दिलेले आहेत बघा.
ओके. तसं झांथोफिल मध्ये पण टाइप्स आहेत, कॅरोटिनॉइड मध्ये पण टाइप्स आहेत, अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन किंवा फायकोबिलिन, फायकोइरिथ्रिन, झांथोफिल. बरोबर. ते हे वेगवेगळे टाइप्स आहेत. कारण आपण बघा फुलांना जे कलर्स आहेत, कारण फुलं पण माहिती आहे आपल्याला, निळ्या, पिवळ्या, त्याच्यानंतर लाल, पिंक, असे वेगवेगळ्या कलरचे आहेत. तर ते हे या पिगमेंट्समुळे कलर आहे. झाडांना जो काही कलर आहे तो या वेगवेगळ्या पिगमेंट्समुळे आहे. बरोबर. तर मग हे जे काही वेगवेगळे शेड्स आढळले पानामध्ये, हे जे शेड्स आहेत या कलर्समुळे आढळलेले आहेत. कशामुळे आढळलेले आहेत? या कलर्समुळे आढळलेले आहेत. काऊन? कारण बघा कंपोजिशन, जर क्लोरोफिल ए जास्त असेल तर कंपोजिशन, जर समजा त्या पानामध्ये क्लोरोफिल ए चं जास्त असेल तर क्लोरोफिल ए हा जास्त कलर असणार, ब्राईट ग्रीन कलर राहणार त्या पानाचा. जर त्या पानामध्ये क्लोरोफिल ए पण क्लोरोफिल बी पण जास्त प्रमाणात आहे तर आपल्याला माहिती येलो ग्रीन तर थोडासा फेंट कलर होईल. जर झांथोफिल कॅरोटीन असले तर अजून थोडासा फेंट कलर होत जाईल. बरोबर की नाही? म्हणजे वेगवेगळे शेड्स आहेत ते, these shades are because of the different composition of these photosynthetic pigments. बघा मग, तर आपल्याला आता फोटोसिंथेटिक पिगमेंट पाहायला गेलो तर किती टाइपचे भरले आहेत बघा. क्लोरोफिल, क्लोरोफिल मध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी आणि क्लोरोफिल डी. त्याच्यानंतर आहे तुमचा झांथोफिल. बरोबर. त्याच्यात येतं आपलं फायकोबिलिन आणि फायकोइरिथ्रिन. त्याच्यानंतर आहे कॅरोटिनॉइड, अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन. बरोबर. तर हे वेगवेगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहे. बरोबर. मग आता या वेगवेगळ्या सिंथेटिक पिगमेंटचा लाईट ऍब्झॉर्प्शन मध्ये काय रोल आहे? कारण आपल्याला माहिती, आता आपल्याला कळलंय की फोटोसिंथेटिक पिगमेंट कुठला एक नाहीये, कुठला एक फोटोसिंथेटिक पिगमेंट नाहीये, तिथं भरपूर सारे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. बरोबर. तर मग कोणाचा रोल कसा आहे? रोल तर सगळ्यांचा एकच आहे की ते लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आणि ग्राउंड स्टेटवर ना एक्साइटेड स्टेटला जाणार, म्हणजे फोटो एक्साइटेशन करणार. काय करणार? फोटो एक्साइटेशन. आणि वॉटरचं फोटोलायसिस करणार. वॉटरचं काय करणार? फोटोलायसिस करणार. म्हणजे वॉटरचे तुकडे होणार, त्याच्यातनं हायड्रोजन बाहेर येणार आणि तो कार्बनला जाऊन अटॅच होणार आणि ऑक्सिजन एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज होणार. बरोबर. अशा पद्धतीने हे सगळं काम करणार. बरोबर. मग पुढे काय केलं माहितीये का, की त्याचा ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम चेक केला. काय केला? ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. मग आता ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम जर चेक करायचं असेल तर इथं एक टेक्निक वापरलं जाते बघा. त्या टेक्निकचं नाव आहे यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोफोटोमेट्री किंवा त्याला आपण म्हणतो यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय? आपल्याला माहितीये आपला जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला विजिबल रेंज लाईट रेंज, विजिबल लाईट रेंज जर पाहायला गेलो तर आपल्याला माहितीये की विजिबल रेंज परत आहे. जनरली विजिबल रेंज असते बघा 400 ते 800 नॅनोमीटरच्या दरम्यान, किंवा त्याला वाचताना आपण म्हणतो 800 to 400 नॅनोमीटर. काही काही पुस्तकामध्ये 750 पासून दिलेली, 50 नॅनोमीटरचं प्लस मायनस आहे. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळा डाटा आहे. 50 नॅनोमीटर प्लस मायनस आहे. बरोबर. तर आपल्याला कलर माहिती आहे, जे इंद्रधनुष्याचे कलर येतात व्ही, आय, बी, जी, वाय, ओ, आर. हे जे काही आहेत विजिबल लाईटचे वेगवेगळे स्पेक्ट्रम आहेत. विजिबल लाईट म्हणजे त्याच्यामध्ये एवढ्या वेव्हलेंथचे रेडिएशन्स असतात. म्हणजे एक वेव्हलेंथ अशी जिचा कलर व्हायलेट आहे, दुसरीचा इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. बरोबर. त्यापैकी ही जी काही वेव्हलेंथ आहे ही आहे 400 नॅनोमीटरच्या आसपास आणि ही आहे आपली जवळपास 750 to 800 नॅनोमीटरच्या आसपास. बरोबर. आणि बाकीच्या सगळे त्याच्या इंटरमिडिएट आहे. बाकीच्या सगळ्या कशा आहेत? त्याच्या इंटरमिडिएट 50-100 नॅनोमीटरच्या फरकाने सगळे गेले. पण जो काय मग एवढ्याच रेंजची लाईट आपल्याला डोळ्याला दिसते. पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधली 800 नॅनोमीटर ते 400 नॅनोमीटरच्या रेंज मधलीच लाईट आपल्याला डोळ्याला दिसते. अदरवाईज बाकीचे रेडिएशन्स आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये भरपूर काही रेडिएशन आहे, ते सगळे रेडिएशन दिसत नाही. घ्यायचं की या विजिबल स्पेक्ट्रम मध्ये जी काही लाईट एनर्जी आहे ती कोणत्या वेव्हलेंथला ऍब्झॉर्ब होते. त्याच्यासाठी मग काय केलं की एक स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक वापरली बघा. त्या टेक्निकचं नाव आहे यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. आणि ज्या टेक्निक मध्ये मशीन वापरलं जातं इन्स्ट्रुमेंट त्याचं नाव आहे यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोफोटोमेट्री.
मीटर. ओके. मग हे जे काही टेक्निक आहे हा खूप महत्वाचा आहे. इथं नीटला क्वेश्चन सेट होऊ शकतो की स्पेक्ट्रा जो काही घेतला कोणत्या टेक्निक घेतला, तर या टेक्निक आपल्याला माहिती आहे की डोळ्यांना दिसणारी फक्त जर हीच रेंज आहे तर मग काय केलं आपण की जनरली 800 ते 400 नॅनोमीटर किंवा 750 700 ते 400 नॅनोमीटरच्या रेंजमध्ये स्कॅन केलं हे सॅम्पल. आपण जे काही बाणाचा रस घेतलेला आहे तो रस जे काही आपण म्हणू की पिळून जे काही सॅम्पल घेतलं क्रश करून त्या सॅम्पलला या रेंजमध्ये स्कॅन केलं. बरोबर. आणि स्कॅन केल्याच्या नंतर आपल्याला एक मग ग्राफ भेटला. मग तो ग्राफ आपण वेवलेंथ वर्सेस रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन किंवा ॲब्झॉर्बन्स ऑफ लाईट प्लॉट केला. तर त्याच्यात आपल्याला कळलं समजा हा आता ग्रीन वाला आहे फोटो याचा क्लोरोफिल ए चा. बरोबर. मग क्लोरोफिल ए जो काही तुम्हाला दिसतो बघा त्याचा आपल्याला एका पर्टिक्युलर वेवलेंथला लॅम्बडा मॅक्स भेटला. लॅम्बडा मॅक्स म्हणजे काय, द मॅक्झिमम वेवलेंथ or the wavelength at which there is a maximum absorbance takes place. ओके. त्या वेवलेंथला म्हणतो आपण तिचा लॅम्बडा मॅक्स किंवा मॅक्झिमम वेवलेंथ. बरोबर. दुसरा आहे क्लोरोफिल बी. आपल्याला क्लोरोफिल बी चा लॅम्बडा मॅक्स इथं भेटला. बरोबर. त्याच्यानंतर आहे हे कॅरोटिनॉइड, हे दोन भेटले. बरोबर. आता पुढे गेल्याच्या नंतर बघा या एवढी जर रेंज सोडली तिथून पुढे जसं जसं आपण समोर जाऊ तसं तसं जे काही आपला रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे तो कमी झालेला आहे. पण एका पर्टिक्युलर अजून नंतर एका वेवलेंथला एका पर्टिक्युलर रिजन मध्ये आपल्याला असं दिसेल इथं अजून मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन वाढलेलं आहे. बरोबर. मग हा एक रिजन घेतला. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं या स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निकला वापरून बरोबर क्लोरोफिल ए बी कॅरोटिनॉइड सगळ्यांची स्पेक्ट्रा घेतली आणि त्याच्यातून आपल्याला कळलं की जी काही लाईट आहे विजिबल रेंजच्या सगळ्या रिजन मध्ये क्लोरोफिल जे काही आहे ते लाईट ॲब्झॉर्ब करत नाही. त्याच्यातला कुठला तरी एकच रिजन ॲब्झॉर्ब करतात आणि मग तो रिजन आपल्याला ग्राफ मधनं किंवा या वेवलेंथ मधनं जो रिजन दिसतो तो रिजन आहे आपला ब्ल्यू आणि रेड. हा ब्ल्यू रिजन आणि हा वाला रेड रिजन. म्हणजे काय की जे क्लोरोफिलचे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्यांचा जो रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन आहे that rate of absorption is high in the blue and red region. मग त्याच्यानंतर दुसरा ग्राफ प्लॉट केला रेट ऑफ फोटोसिंथेसिस काढण्यासाठी. तो ग्राफ कसा प्लॉट केला की अगेन वेवलेंथ वर्सेस रेट ऑफ फोटोसिंथेसिस काढण्यासाठी ऑक्सिजन रिलीज. म्हणजे काय की कोणत्या वेवलेंथला किती ऑक्सिजन रिलीज झालेला आहे. 400 नॅनोमीटरला किती झाला 401 402 400 असं 450 500 तर 400 पासून 700 800 पर्यंत काय केलं स्कॅन केलं आणि त्याचा ग्राफ प्लॉट केला. म्हणजे प्रत्येक वेवलेंथला ॲब्झॉर्प्शन ऑक्सिजन किती रिलीज झाला तो मेजर केला आणि त्याचा ग्राफ प्लॉट केल्यानंतर आपल्याला कळलं की इथं पण एक मॅक्सिमा आहे किंवा पीक म्हणून आपण आणि इथं पण एक मॅक्सिमा आहे. मग हा जो काही त्याचा आपल्याला फोटोसिंथेसिसचा ॲक्शन स्पेक्ट्रम जो दिसतोय याच्यावरून आपल्याला असं कळतं की एका पर्टिक्युलर रिजन मध्ये आपल्याला रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त होता. मग तो रिजन कुठला अजून हा बघा हा वाला ब्ल्यू आणि हा वाला रेड आहे. बरोबर. म्हणजे इथून काय प्रूव्ह होतं की द रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज हाय इन ब्ल्यू अँड रेड रिजन. मग पुढे काय केलं या दोन्ही स्पेक्ट्राला ओव्हरलॅप केलं ओव्हरले केले एकमेकावर ओव्हरलॅप केल्याच्या नंतर असा ऑब्झर्व झाला आपल्याला की जो काही मॅक्झिमा आहे क्लोरोफिल हा समजा पीक आहे आपला क्लोरोफिल ए चा आणि हा वाला पीक आहे हा ॲक्शन स्पेक्ट्रम ऑफ फोटोसिंथेसिस. तर त्याच्यात कळलं हा जो वाला पॉइंट आहे आपला हा पॉइंट एका सेम वेवलेंथला आहे. या दोघांचाही मॅक्सिमा परत सेम वेवलेंथला आहे जी आहे ब्ल्यू आणि रेड. बरोबर. म्हणजे आपल्याला या तिन्ही ग्राफ वरनं काय कळायला लागलेलं आहे रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ लाईट बाय क्लोरोफिल मॉलिक्यूल इज हाय ऑर ग्रेटर इन द ब्ल्यू रिजन अँड रेड रिजन. म्हणजे हे फक्त ब्ल्यू आणि रेड रिजन मधली लाईट ॲब्झॉर्ब करतात जास्त प्रमाणामध्ये. बाकीचे जे रिजन आहेत त्याच्यातली लाईट कमी प्रमाणात ॲब्झॉर्ब करतात. बरोबर. किंवा काही काही ठिकाणी ॲब्झॉर्प्शन नसल्यासारखे. तसंच मग ज्या रिजन मध्ये जास्त ॲब्झॉर्प्शन आहे त्या रिजन मध्ये फोटोसिंथेसिसचा रेट पहा. मग फोटोसिंथेसिसचा ॲक्शन स्पेक्ट्रम काढण्यासाठी काय केलं वेवलेंथ वर्सेस O2 रिलीज. मग कळलं की एका पर्टिक्युलर वेवलेंथला ऑक्सिजन रिलीज सगळ्यात जास्त झालेला आहे. मग ती वेवलेंथला जास्त फोटोसिंथेसिस आहे कारण आपल्याला माहिती आहे
जेवढा ऑक्सिजन जास्त रिलीज होणार तेवढा रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त असणार. ओके. आणि ओव्हरले केल्याच्या नंतर आपल्याला असं कळलं मग की रेट ऑफ फोटोसिंथेसिस इज हाय इन ब्ल्यू अँड रेड रिजन. ब्ल्यू अँड रेड रिजन. ब्ल्यू आणि रेड रिजन मध्ये फोटोसिंथेसिसचा जो रेट आहे तो रेट जास्त आहे. म्हणजे काय की ह्या आपल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधली ब्ल्यू आणि रेड लाईट हे सगळ्यात जास्त ॲब्झॉर्ब करतात. तर इथं नीटला क्वेश्चन सेट होऊ शकतो की बाबा कोणती लाईट सगळ्यात जास्त ॲब्झॉर्ब करतात फोटोसिंथेसिस मध्ये. क्लोरोफिल आहे तर ब्ल्यू आणि रेड रिजन मध्ये सगळ्यात जास्त ॲब्झॉर्प्शन आहे आणि रेट ऑफ फोटोसिंथेसिस सुद्धा या रिजन मध्ये जास्त आहे. तर या ब्ल्यू आणि रेडला पकडून क्वेश्चन सेट होऊ शकतो. अशा पद्धतीनं हे झालं फोटोसिंथेटिक पिगमेंट. मग त्याच्यात कोणते कोणते येतात? क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बेसिक कॅटेगरी आहेत क्लोरोफिल, झॅंथोफिल आणि कॅरोटिनॉइड. मग क्लोरोफिल मध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी. झॅंथोफिल मध्ये फायकोएरिथ्रिन, फायकोबिलिन. त्याच्यानंतर आपले कॅरोटिनॉइड मध्ये अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन हे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. पण त्यापैकी क्लोरोफिल ए हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे कारण तो डायरेक्ट रोल प्ले करतो फोटोलायसिस ऑफ वॉटर मध्ये. बाकीचे जे पिगमेंट्स आहेत ते काय करतात? लाईट एनर्जी ऑब्झर्व करतात आणि ती एनर्जी कोणाकडे ट्रान्सफर करतात? क्लोरोफिल ए कडे ट्रान्सफर करतात. बरोबर. हे आपण लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम मध्ये पाहणार आहोत. बरोबर. तर इथं महत्त्वाचं कोणत्या कोणत्या क्वेश्चन सेट होऊ शकतात ते बघा. एक तर एक्सपेरिमेंट वरती ते सांगितलेलं आहे त्याचा प्रिन्सिपल काय असतो, कसं असतं, कोणत्या टेक्निकनं माहीत करून घेतलं. दुसरं याचे कलर्स माहीत पाहिजेत तुम्हाला की क्लोरोफिल एचा कोणता आहे, क्लोरोफिल बीचा कोणता, झॅंथोफिलचा कोणता, कॅरोटिनॉइडचा कोणता. बरोबर. नंतरचा क्वेश्चन या नावावरती विचारला जाऊ शकतो बघा की कोणत्या टेक्निकनं स्पेक्ट्रा वापरली. तर यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीनं. आणि मशीन कुठलं? यूव्ही विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर. ओके. त्याच्यानंतर असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात की जे काही O2 रिलीज जास्त कुठल्या रिजन मध्ये झाला. मग असं फिरून विचारायचं फोटोसिंथेसिस जास्त आहे कुठं असं नाही विचारलं. ऑक्सिजन कुठे रिलीज झाला तर ब्ल्यू रिजन मध्ये सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर रेड रिजन मध्ये. बरोबर. तर अशा टाईपचे काही काही फिरूनही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके. एकदा व्हिडिओ बघा, नाही बघितलं नाही कळलं पुन्हा एकदा बघा, एक मल्टिपल्स बुक मध्ये वाचा आणि त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह करा. क्वेश्चन्स अगोदर सॉल्व्ह करू नका कारण तसे जर क्वेश्चन्स अगोदर सॉल्व्ह करताल तर तुम्हाला थोडंसं निगेटिव्हिटी येईल कारण आपल्याला उत्तर येत नाही म्हणून. पण आधी त्या पॉईंटला बेस पक्का करा नंतर पुढे जा. ओके. नाही कळलं, काही अडचण आल्या कम्युनिकेट करा आणि समोरचे नवीन व्हिडिओ येण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर घ्या.